तू शंभू राजांची जर सेविका असशील तर तुला आयुष्यात कुठलाच पाऊल चुकीच्या दिशेने, स्वतःला संपवण्याच्या दिशेने उचलण्याचा अधिकार नाही. आणि आयुष्यात काहीही होऊ दे, मी तुझ्या सोबत आहे. हा आवाज मला सतत कानावरती ऐकायला येतो. सतत शंभूराजे तुमच्यासाठी बलिदान मासासाठीच असतील. कारण त्याच वेळेस सगळे, मला वाटतं, शंभूराजांचे सगळे प्रेमी जागृत होतात. शंभूराजांना धूप दिवा बत्ती, बरोबर. माझ्यासाठी तसं नाही. 365 दिवस जेव्हा पण देवाची पूजा होती, तिथपासून झोपेपर्यंत, रात्रीच्या स्वप्नातही वरती शंभूराजे, तारीख तिथी जागा याच्यात मी अडकत नाही. त्यांनी जे शिकवून गेलेत ते मला किती शिकता येईल आणि माझ्याकडून मला ते समोर किती देता येईल त्याचाच विचार मी आतापर्यंत करत आली. सोमवार ते शुक्रवार मी गाढवासारखी माझं घर चालवण्यासाठी मेहनत करते. गाढवासारखीच मेहनत करते. आता ती मेहनत तुम्हाला ह्या 90 दिवसाच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आज आहे 21 ऑगस्ट आणि आजपासून मी तुम्हाला सकाळ पासून लाईक म्हणजे मॉर्निंग पासून ते डायरेक्ट रात्री इव्हिनिंग पर्यंतचा माझं स्केड्यूल दाखवणार आहे. आता या स्केड्यूलमध्ये अनेकांना प्रश्न असतात की सकाळी किती वाजता उठता आणि परत काही. तर आता वाजलेत 6. मी मोस्टली 5:30-6ला मला उठावंच लागतं डेली, बिकॉज ऑफ टिफिन करायचे असतात 2. तर आज आपण टिफिनमध्ये मॉर्निंगसाठी करतोय मुलीच्या फेवरेट माझ्या कोथिंबीरच्या वड्या. आणि त्यानंतर ऑलरेडी तिचा लंच झालेला आहे. लंचमध्ये भाजी पोळी कंपल्सरी असते. मॅक्झिमम प्रिफर मी हे करते की कुठलं जंक फूड, स्पेशली टिफिनमध्ये कुठलंही जंक फूड मी देत नाही. रादर मला ते द्यायला आवडत नाही. तर तुम्ही टिफिनमध्ये जर लेडीज हा ब्लॉग बघत असतील तर मला सांगा की तुम्ही मुलांना टिफिनमध्ये काय देता. तुमचं मॉर्निंगचं स्केड्यूल ऑब्वियस आहे, 99% लेडीजचं स्केड्यूल हे माझ्यासारखंच असणार आहे. तर लेट्स सी आज पूर्ण दिवसाचं स्केड्यूल काय कसं आहे. माझं पूर्ण दिवसाचं स्केड्यूल हे बऱ्याच लोकांचं आदल्या दिवशी ठरतं की तुम्हाला उद्या काय करायचं. माझं तसं नाही. बहुधा माझं सगळं स्केड्यूल 15 दिवस आधी फिक्स असतं की मला 15 दिवस काय करायचं आहे. आय मीन टू से कुठल्या शूटला डेट्स असतील किंवा इव्हेंट असतील तर इव्हेंटला डेट असतील तर ते मी आधीच सगळं स्केड्यूल माझं झालेलं असतं. त्यामुळे शक्यतो आज किंवा उद्या उठून मला काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मला फिक्स असतात. सो आता इथून मी आवरणार आहे आणि आवरून लगेच निघायचं आहे बॅक टू जिम. तर आता नेक्स्ट स्टेप आपल्या डायरेक्ट जिमची असेल. सो स्टे ट्यून्ड. निघालेलो आहोत बॅक टू वर्कआउट आणि आता डायरेक्ट नेक्स्ट फुटेज मी तुम्हाला जिमचं दाखवेल. अशी तयार होऊन मी जाते रोज. धन्यवाद. पाऊस पडतोय आणि आता जास्त दाखवू नाही शकत आणि माझी धन्नू उभी आहे. रिअल बिहाइंड द सीन धन्नोवर निघालो आहे जिममध्ये. जिम इथून 10 ते 12 किलोमीटर आहे. चला जिमचं पार्किंग दाखवते. तर फायनली जिमच्या पार्किंगमध्ये आलो आहे. आपली रॉकपूल फिटनेस आणि आपली पार्किंग पहा. याच्या डबल गाड्या बाहेर उभ्या आहेत, अजून गाड्या येत आहेत. हे आमचे काका आणि ही माझी जिम. मला जिमला यायला जवळपास पाऊण तास कसला 1-1.5 तास जायचा आणि आता खूप मी लवकर येते. याचं रिझन उद्याच्या नाही मंडेच्या ब्लॉगला सांगेल. आणि मंडेच्या ब्लॉगला सांगेल उद्या सॅटर्डे संडे आहे. सॅटर्डे संडे मी काय करते हे पण उद्याच बघा. ही आपली जिम. आज मी तुम्हाला आपल्या जिमची टूर करवते. न्यूट्रिशनिस्टचं रूम आहे, रिसेप्शन. हे बाहेर जे काका होते ना त्यांची अर्धांगी. हे काय बोलते ते कळत नाही. ए अक्षरा कुठे? सका प्राईज माझ्यावर प्रेम पहा किती आहे.
तिला यायचं नाहीये म्हणून तिचा हात घेते. असं प्रेम मिळालेला ना 16 सोमवाराचा उपवास करायला लागतो. बाय द वे रव्याचा डोसा आहे आणि सगळ्यांना बघून वाटत असेल हिने बनवलाय. सगळ्यात मोठं खोटं आहे, मावशींनी बनवलंय. पण ती प्रेमाने भरवते ना त्याने अजून टेस्ट आली. असं वर्कआउट कोणीही करायचं नाही डोसे बिसे खाऊन, चुकीचे हे रुटीन. योगा झाला सर? हा तुम्हालाच विचारते. योगा झाला तू योगा करून कसा वाटला तुम्हाला? खूप छान वाटलं, खूप फ्रेश वाटतंय. खूप फ्रेश. मग यानंतर तुम्ही घरी जाऊन काय खाणार आहे? चांगलं नाही गेलं. असं काही नाहीये. हे फक्त आहे ना एक स्क्रिप्टेड असल्यासारखं बोलतायत. यातलं ते काहीच करणार नाहीये. मॅमला कधी घेऊन येणार आहे? आता जाणार आहे तुमच्या शॉपवर जाऊन चहा पिणार. हे बघा, हे सगळं सरासर चुकीचं आहे. हे जिम झाल्यानंतर असं काही नाही करायचं. अशा प्रकारे एक्सरसाइज करून चाललोय. काका बाय बाय. काका आपले ना दिवसभर इथे असतात आणि एवढ्या गाड्यांना ते त्रास देतात. नाही ॲक्च्युली गाड्याच त्यांना त्रास देतात. आणि इथे जिममध्ये मी सोमवार ते शुक्रवार असते. शनिवार रविवार सगळ्यांना माहिती आहे मी किल्ल्यांवर असते. हा पाऊस, पुण्यातला पाऊस सध्या असा झाला आहे की घरी जाऊन सांगते कसा झाला आहे. कारण हा मध्येच ऊन मध्येच पाऊस. घरी जायला तर परत अर्धा पाऊण तास लागणार आहे. सो नेक्स्ट क्लिप घरची असेल. आज तुम्हाला सगळं स्केड्यूलच दाखवते. चलो. सो वेलकम बॅक. घरी आलोय. घरचा सगळा पसारा आवरते. आता आवरते, चेंज करते, आंघोळ करते. ही माझी छोटं बाळ, मी त्याला जास्त दाखवत नाही. याचं रिझन असंच की माझ्या छोट्या बाळावर माझं अतिप्रेम आहे आणि मला तिला नजर लागेल अशी भीती वाटते. तर आता आवरते. आवरून झाल्यानंतर आज शूट आहे आणि आज खूप काम आहे. सो नेक्स्ट क्लिप पूजेची. आता आंघोळ करते. आता सगळं घर आवरते. पसारा झाला आहे. सगळं घर आवरून आता तयारी करते. फायनली बॅक टू होम. घर सगळं मस्त चकाचक आवरलंय आणि आता बाप्पाचा दिवा. वर्कआउट झालंय. सकाळी 5:30-6ला उठलीये. काही खाल्लंय का असा जर प्रश्न मनात आला असेल तर अजून काहीही खाल्लं नाही. कारण आपल्या घरातला एक नियम आहे, जोपर्यंत देवाची पूजा होत नाही, जोपर्यंत देवाला देवाचा प्रसाद आपण काही ठेवत नाही, तोपर्यंत मी घरात काहीच खात नाही. एक असं समजून घ्या की काही आयुष्यामध्ये नियम असणं खूप गरजेचं आहे. आता अनेकांचं याच्यावरती दुमत पण होईल की देव कुठं उपाशी राहायला सांगतो का, असं कुठे असतं का? तर हे पहा, ज्याची त्याची श्रद्धा आहे. मला वाटतं हा नियम हा मला माझ्यासाठी अजून रोज पुश करतो. देवपूजा असेल किंवा साधना असेल आणि 24 तासामधला काही टाइम देवाला आणि देवेच्या साधनेला हा दिला गेलाच पाहिजे, या मताची मी आहे. तुम्हाला काय वाटतंय? त्यातल्या त्यात अजून एक असं अजिबात माझं नाहीये की आता गणपती येत आहेत किंवा नवरात्र येते त्याच वेळेस देव, किंवा आता पालखी आपला सोहळा झाला. मला असं वाटतं की देवाचं नामस्मरण हे रोज झालं पाहिजे. जसं की मी काय सगळेच देव असं नाही बोलू शकत, पण हा माझा नियम आहे की मग फक्त दिवाळीच असू दे किंवा हे असं काही नाही माझ्यासाठी स्पेशल काही ओकेजनलाच मी देवाची आठवण करते, असं काही नाही. सॉरी, आपली पूजा झाली आहे. एक फोन आला होता, त्या गडबडीमध्ये ब्लॉग अर्धाच थांबला. तर आता आपण करतो ब्रेकफास्ट आणि आज ब्रेकफास्टमध्ये माझा हा मेनू आहे. आणि मी असंच काहीतरी जर माझं मन झालं, कारण आता आहे पावसाळा, माझं ज्यावेळेस असं काही मन होतं त्यावेळेस मी असं काहीतरी खाते, पटकन खाते आणि पुढचं बोलते. आज काहीतरी मनात आलंय ते बोलायचं. तर आपला ब्रेकफास्ट झालाय आणि असं अनेकदा होतं की मी इंस्टाग्रामच्या रीलमध्ये किंवा फेसबुकच्या रीलमध्ये बऱ्याचशा गोष्टी मला बोलता येत नाहीत. तर आज विचार केला की आज तुमच्यासोबत काहीतरी बोलावं, कारण तिथं बोलायला जमत नाही, पण आता इथे ब्लॉगला मी बोलूच शकते. तर हे पहा, आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शंभूराजे किंवा आपले मोठे महाराज यांच्याविषयी बोलायला गेलं ना तर कदाचित एक रील तर सोडा किंवा एक ब्लॉग तर सोडा, माझे येणारे 10 पिढी पण कमीच आहे. पण
कधी कधी 30 सेकंदच्या रीलमध्ये किंवा 3 मिनिटं फार तर फार इंस्टाग्राम लिमिट देतं आपल्याला. मी त्या गोष्टी बोलू शकत नाही की ज्या मनात येतात. पण जर मी ब्लॉग चालूच केला तर मला असं वाटतं की आज मी काय करते, काय नाही हे दाखवण्यापेक्षा आज कुणास ठाऊक का आपण शंभूराजांविषयी बोलायचं मन करतंय. तर त्यासाठी आत्ताचा इथून पुढचा क्लिप आणि त्यानंतर आपला ब्लॉग आपण आजचा इथे संपवतोय. तर सगळ्यात आधी मी बोलली होती की ऑगस्ट महिना चालू आहे. आता तुम्ही बोलाल की ऑगस्ट महिना आणि शंभूराजे याचं काय कनेक्शन आहे? तर आग्र्याहून सुटका अनेकांनी ऐकली असेलच, सगळ्यांना माहितीच आहे. आग्र्यावरून सुटका जे झालं हे ऑगस्टच्या महिन्यात झाली. आता तारीख काय, तिथी काय हे सगळं मी काही सांगणार नाही. Google आहे, ChatGPT आहे आणि अतिशय शिकलेले आपले काही सबस्क्रायबर असतील किंवा फॉलोवर असतील, ते परत इथे येऊन चालू होतील. तर खरं सांगू का? शंभूराजे, शिवराय, जिजाऊ साहेब म्हणजे इतिहासातलं कुठलाही नाव घ्या. कृपया त्यांना तारीख तिथीमध्ये बांधू नका. कारण ते तेवढे सीमित नाहीयेत. हा विषय जो चालू आहे तो एक शिक्षणाचा विषय चालू आहे, अभ्यासाचा विषय चालू आहे. तर प्रत्येक वेळेस हे असं नव्हतं, ते हे करणं बंद करा. बट आता हे ज्याची त्याची इच्छा आहे. एक इन्फ्लुएन्सर म्हणून आणि एक राजांची सेवेकरी म्हणून मला नेहमीच शंभूराजांविषयी एक वेगळ्याच प्रकारची आपुलकी आहे. आणि ती आपुलकी मला वाटतं प्रत्येकाच्या मनात असेल. कुणास ठाऊक का जसं-जसं शंभूराजांविषयी मी ऐकते ना, तर माझ्या माझ्या आतली एक महिला, एक मुलगी, एक आई, एक बहीण, एक म्हणजे एक एक ती व्यक्ती जागृत होते आणि त्या व्यक्तीच्या मी त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन जेव्हा शंभूराजांना बघते ना, त्यावेळेस डोळ्यातलं पाणीच थांबत नाही. आता तसाच एक प्रसंग मी सांगते. जसं की मी बोलले की आग्र्याहून सुटका. तर आग्र्याहून सुटका तुम्हाला माहिती आहे आता जसं की रणपती शिवराय पिक्चरमध्ये आपण पाहिलंच आहे. आणि ज्यांनी नाही पाहिलं त्याच्यासाठी मी सांगते. महाराजांच्या सोबत म्हणजे शिवरायांच्या सोबत आपले शंभूराजे गेले होते आग्र्याला. त्यावेळेस शंभूराजांचं वय फक्त 9 वर्षाचं होतं. आता इतिहास न बोलता मी फक्त एक एक राजांविषयीचं जे माझं एक आईपणाचं किंवा एक बहीण असेल किंवा एक स्त्रीपणाच्या डोळ्याच्या व्ह्यूने मी तुम्हाला शंभूराजांविषयी मी आज बोलतेय. तर कृपया अतिशय अभ्यासक लोकांनी हे ब्लॉग बघू नये. इथे फक्त एक माणूस माणसाला आणि तो माणूस ते शंभूराजे होते. त्या नजरेने मी बोलते. तर कृपया इथे अतिशहाण्या लोकांनी हा ब्लॉग बघू नये. तर हे यासाठी की आज आपल्या घरात लहान मुलं आहे, मुलगी आहे किंवा मुलगा आहे. 9 वर्षाचा ज्यावेळेस आपण ते मुलाला पाहतो, त्यावेळेस आपण त्याला नजरेच्या आड करत नाही. एकट्याला खाली खेळायला गेला, तरी सुद्धा आपण 10 वेळा लक्ष देतो, की मुलगा कुठे आहे? मुलगी कुठे आहे? घरी आली का? त्याला भूक लागली आहे, त्याने काही खाल्लं का? ठीक आहे. 2 वर्षाचे असताना शंभूराजे सईराणी साहेब या त्यांना सोडून गेल्या. त्यांनी दूध सुद्धा धाराऊ आऊसाहेबांचं पिलं. म्हणजे त्यांना त्यांच्या आईचं तसं पाहायला गेलं तर दूध प्यायला सुद्धा जास्त काळ मिळालं नाही. असं ते बाळ अ, त्यांच्या वडिलांच्या सोबत मला वाटतं की इतिहासामध्ये शंभूराजे आणि शिवराय हे इतिहासामध्ये कदाचित आग्र्याचा तो जो काही प्रवास असेल, त्या प्रवासामध्ये एवढ्या जवळून कदाचित पहिले आणि शेवटचेच असतील. एवढा काळ एकमेकांना जो काही त्यांनी दिला. मग ते अटकेत होते त्यावेळेस किंवा त्या प्रवासामध्ये त्यांनी काही बोलले असतील, सोबत काही क्षण त्यांनी जगले असतील. ते कदाचित एक बाप आणि एक बेटामधला कदाचित तो प्रसंग, तो टायमिंग तो कदाचित शेवटचा काळ असावा. कारण त्या दोघांना तसा फारसा वेळ मिळालाच नाही एकमेकांसोबत. एक आपण जसं फॅमिलीच्या सोबत सॅटर्डे, संडे आउटिंगला जातो किंवा पिक्चरला जातो. तसं त्या बाप-बेट्यांमध्ये कदाचित ते प्रसंग तेवढेसे आले नाहीयेत. म्हणजे जेवढं मी वाचलं किंवा ऐकलं त्यानुसार मी बोलतेय, ठीक आहे. म्हणून मी सगळ्यात आधी सांगितलं अभ्यासक लोकांनी इथे जास्त डोकं लावू नका ब्लॉगमध्ये. इथे फक्त मन भरून आलंय म्हणून सांगते. तर राजे ज्यावेळेस शंभूराजे 9 वर्षाचे होते. शिवरायांनी सुटका तर केलीच आग्र्यावरून आणि खूप अगदी चालाखीने त्यांनी सुटका करून घेतली. तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे असे शिवराय आहेत. सुटका केल्यानंतर त्यांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं एकट्याला आणि राजे राजगडला निघून आले. आणि 2-3 महिने शंभूराजे मथुरेला होते. आता बघा मथुरेपासून आग्रा साधारण एक
50-60 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि मथुरेपासून दिल्ली साधारण एक 100-200 काइंड ऑफ त्या अंतरामध्ये असेल. ठीक आहे, प्लीज आकड्यांकडे लक्ष देऊ नका. पण एवढं मात्र सांगेन की मथुरेपासून आपला महाराष्ट्र, त्यातल्या त्यात राजगड, 1000 ते 1500 किलोमीटरचा प्रवास म्हणजे अंतर. आता ज्या वेळेस आपलं पोरग खाली खेळायला गेल्यानंतर आपलं लक्ष तिकडे असतं, तर विचार करा 9 वर्षाचं ते पोरग, त्याच्याकडे ना आई आहे, ना त्याचे बाबा आहेत, ना त्याची आजी आहे, ना कोणीच आहे. ते मथुरेला आहे, एक ठराविक ठिकाणी आहे. असं बोलतात की त्याच ठिकाणी त्याच काळामध्ये कवी कलश त्यांना भेटले. कृपया इतिहासात आत्ता मला जायचं नाहीये. पण विचार करा, ते 9 वर्षाचं मूल तिथे राहिलं, आपल्या महाराष्ट्रापासून लांब राहिलं, तर तो मूल तिथे राहिलं. त्यानंतर ते सुरक्षित राजगडाला सुद्धा आले. एक बापासाठी, एका मुलासाठी ही केवढी मोठी गोष्ट हो. आणि विचार करा, ज्या काळी मोबाईल नाही, ज्या काळात काही सुविधा नाही, त्या काळात ते मूल तिथं राहिलं. ते एक राजकुमार आहेत, होणारे राजा आहे, आणि तरी सुद्धा ती व्यक्ती 9 वर्षामध्ये फक्त एवढं सगळं अनुभवते. ना त्याला त्याची आई त्याच्या सोबत आहे. पोटात असल्यापासून त्या व्यक्तीने फक्त राजकारणच पाहिलं. अहो, मी तर म्हणते पोटात काय, आता त्यांना जाऊन 300-400 वर्ष ओलांडली, अजूनही राजकारण चालूच आहे. अजूनही शंभूराजांना, त्यांना त्यांचं ते, मला वाटतं ती डिग्निटी अजूनही मिळालेली नाही. तुम्हाला आम्हाला फक्त 40 दिवसाचे शंभूराजे लक्षात येत आहेत. पण कोणाला शंभूराजांचं बालपण, तारुण्य, त्यांनी काय केलं, त्यांच्यामध्ये काय कला होत्या, ते किती निपुण होते, किंवा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय क्लिअर असेल त्यांचं, म्हणजे विचार करा 9 वर्षाचा पोरामध्ये असं काय हो रहा असेल की त्यांनी ठरवलं, ठीक आहे आपले आबासाहेब गेले ते गेले, आपल्याला इथे काही टाइम राहायचंय, त्यानंतर आपण राजगडला जाणार. विचार करा केवढा तो पॉझिटिव्ह ओरा. इथे आपल्या मुलाला आपण साधं, आता मी कालच न्यूज पाहिली, त्या मुलाला मोबाईल नाही मिळाला, आयफोन, तर त्याने उडी मारली डोंगरावरून, आणि त्याच्या मागे त्याच्या आईबापाने उडी मारली. म्हणजे ही मेंटॅलिटी आपली आहे. 300-400 वर्ष आधी मेंटॅलिटी काय होती की ठीक आहे, हरकत नाही, आपले वडील गेले ते गेले. आणि फक्त राजे आलेच नाहीत राजगडला, तर राजांनी, शंभूराजे आपल्यात राहिले नाहीत, त्यांचं क्रियाक्रम पण केलं. म्हणजे लिटरली ते सगळं काही कार्य केलं ज्या वेळेस एक मुलगा मरतो त्यावेळेस. आणि मी बोलली ना पहिल्यांदाच की आज बस भरून आलंय म्हणून मी बोलते. का माहिती का, की शंभूराजांना अभ्यास करायला गेली तरी पण, किंवा एक आईच्या, बहिणीच्या, एक माणसाच्या, एक स्त्रीच्या भूमिकेत जरी मी असून त्या व्यक्तीकडे पाहिलं ना, तरी सुद्धा माझं वैचारिक शक्ती थांबून जाते. की असा काय माइंडसेट असेल त्यांचा, की की ते अगदीच आईच्या पोटात असल्यापासूनच एवढे, रुद्राचा अवतार, पण त्यांना कधी आयुष्यामध्ये कुठल्याच ठिकाणी असं तर होऊ शकत नाही ना की ते खचले नसतील, थांबले नसतील. पण त्यांचं जेवढं जीवन चरित्र पाहावं, त्यांचं वय पण फार तर फार 30-32 वर्षच राजे. म्हणजे 30-32 वयात त्यांच्या आयुष्यात असं किती क्षण आले असतील, त्या क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल. ह्या गोष्टीवरच माझं प्रश्नचिन्ह आहे. त्यांची तिथी काय, त्यांची तारीख काय, निव्वळ मूर्खपणा वाटतो मला. म्हणजे ज्या व्यक्तीने त्यांच्या वयाचे 30-32 वर्ष, 35 का, ते वर्ष त्या व्यक्तीने त्या माइंडसेट मध्ये घालवले की आपल्या वडिलांचं स्वप्न स्वराज्य आहे आणि आपल्याला ते राखायचंय. आपण या स्वराज्याचे युवराज आहोत, होणारा राजे आहोत, हे आपल्याला जपायचंय. त्या व्यक्तीने त्या माइंडसेट मध्ये घालवले. आणि आज तुम्ही आम्ही कुठला माइंडसेट आहे आपलं? त्यांची तारीख ती, त्यांची तिथी ती, त्यांचं अंतर ते. नीचपणा आहे हा आपला. म्हणजे अजूनही त्या व्यक्तीला आपण समजूनच घेत नाहीये. आणि ह्या गोष्टीचं मला नेहमी, कुणास ठाऊक का, सगळ्यात जास्त दुःख वाटतं नेहमी. मी ज्या जिम मध्ये जाते, म्हणजे आता सकाळचा तुम्ही ब्लॉग पाहाल, त्या जिम मध्ये कुक आहे,
लेडीज आहे आणि त्या मुस्लिम आहेत. त्या माझ्यासोबत ट्रेकला पण येतात. त्या मुस्लिम आहेत आणि त्यांनी ही गोष्ट त्यांच्याकडून मला ऐकायला मिळाली, की भूमिताई, मला खूप वाईट वाटतं शंभू राजांचं, की त्यांचा इतिहास आपण जेवढा पाहिला तर एक कसं त्यांनी म्हणजे एक माणूस म्हणून त्यांना कधी सुखच मिळालं नाही ना. मी विचार केला, अरे हा व्ह्यू म्हणजे माझ्यासारखा व्ह्यू अनेकांचा आहे, पण आपण कुठेतरी अडकतो. तर परत युट्यूबला पण लिमिटेशन आहे टाइमचं. किंबहुना यापेक्षा जास्त मी सांगितलं ना, शंभू राजे बोलले की वैचारिक क्षमता माझी स्थिरावते, मला काहीच बोलता येत नाही. मला बघणारा माझा प्रत्येक वर्ग, मग त्यात स्त्री आहे, त्यात लहान मुलं आहेत, त्यात वडीलधारे काही माझी माणसं सुद्धा आहेत. तुम्हाला माहिती आहे का, एक माणूस म्हणून मी शंभू राजांना आतापर्यंत जेवढं नाही समजू शकत, पण एक जिऱ्याच्या दाण्या एवढं जर मी समजली ना, तर एक माणूस म्हणून माझ्या आयुष्यातली एक गोष्ट दाखवू. ब्लॉग चालू करतानाच मी सांगितलं होतं की मी आतापर्यंत माझं घर, माझं पर्सनल लाईफ शक्यतो जास्त रिव्हील नाही केलं. पण कुणास ठाऊक का कुणास ठाऊक का माझं शूट कॅन्सल झालंय आणि मला असं वाटतंय की माझी एक आयुष्यातली एक पर्सनल गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी, जी की अतिशय पर्सनल आहे आणि खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि ती गोष्ट आहे की आत्ता मी माझ्या बेडरूम मध्ये आहे. हा माझा बेड आहे. इथे तुळापूरच्या समाधीचे शंभू राजांचा फोटो आहे. आता हे बघून खूप लोकांना काय वाटायचंय ते वाटून घ्या, पण हा फोटो बेडरूम मध्ये लावण्याचं कारण, रात्रीची ज्यावेळेस मी एकटी झोपेल म्हणजे रात्री तुम्हाला माहिती आहे, रात्र ही नेहमी काळी असते, रात्री एकटी झोपते. असं असंख्य माझ्याही आयुष्यात खूप खूप प्रेशर आहे, खूप टेन्शन आहे, खूप जास्त आहे. मी सांगू शकत नाही, मी दाखवू नाही शकत. पण एक सांगते, ज्यावेळेस मी इथं झोपते सगळ्या लाईट्स बंद होतात आणि असं अनेकदा होतं की मला काही रस्ता दिसत नाहीये. कधी चुकून नको तो विचार माझ्या डोक्यात आला, पंख्याला बघून किंवा कुठेही बघून, तर त्यावेळेस तो फोटो मला आठवण करून देतो. त्यामुळे तो फोटो इथे, की बाळा, तू जेवढं ज्याला अडचण बोलतीयस ना, तू ज्या गोष्टीला त्रास बोलतीये ना, त्याच्याही कैक पटीने मी माझ्या आईच्या पोटात असल्यापासून मी औरंग्याच्या तावडीत जाईपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी झेललंय. आणि मी जर झेललंय आणि तू जर माझं काम करतीये, तर तुला वाईट विचार करण्याची मुभा नाही. पण शनिवार आणि रविवार हे 2 दिवस मी गड किल्ल्यांवर जाते. त्यातला एक शनिवार रविवार माझा मोहिमेसाठी असतो. 3 शनिवार रविवार माझ्या आयुष्यातले गड बघण्यासाठी असतात, फिरण्यासाठी असतात, अनुभव करण्यासाठी असतात, जगण्यासाठी असतात, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी असतात. आणि हा शब्द आहे माझा त्यांना, की काहीही झालं, चुकीचं पाऊल नाही उचलणार. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही वडूतुळापूर किंवा रायगडला असा काही शब्द देऊन येताना म्हणण्यापेक्षा जर कोणी दिला नसेल तर त्यांच्यासाठी, ज्या दिवशी तुम्ही हा शब्द देणार ना, तिथं जाऊन मी लिहून देते, त्याच क्षणापासून हे दोन्ही पिता पुत्र तुमच्या मागे तुमच्या सावलीसारखे उभे असतात. माझ्या तर आहेत सावलीसारखे. कदाचित माझी सावली उन्हात माझा साथ सोडत असेल, पण ही जी सावली आहे ना, ही सावली माझी उन्हात, वाऱ्यात, पावसात, अंधारात माझी साथ ही नेहमी देते. तुम्ही मला मेंटल म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, काहीही म्हणा, माझ्यासाठी हे नेहमी माझी सावली आहे, माझी साथ देत. ह्या 2 वर्षामध्ये मी सांगितलं, सोमवार शुक्रवार मी माझं काम करते, बिझनेस आहेत माझे, मस्त मार्केटिंग करते, सगळं काही करते, कारण माझ्या राजाने साम्राज्य उभं करायला शिकवलंय, गुलामी करायला नाही. साम्राज्य तर मी उभं करणारच, एकदम भारीवालं करणार, मेहनत चालू आहे तगडी. पण मी माझ्या महिन्यातला 1 दिवस सेवेसाठी दिलाय
आणि निस्वार्थ सेवा आहे. आत्तापर्यंत मी कधीच कुठल्या संवर्धनाकडून एकही रुपया घेतला नाही. खिशातूनच पैसा खर्च करून आपण संवर्धन करतो आणि मरेपर्यंत हे करत राहणार. मग ती गोसेवा असेल ना तर काही, कारण ही सेवा आहे. आणि ज्या दिवशी मी तर म्हणते, एखादा आता श्रावण चालू आहे, एखादा उपवास नाही करायला जमलं तरी चालेल, राजांची सेवा सोडू नका. जर तुम्हाला तुमच्या धर्मासाठी काही करायचं आहे, तुम्हाला तुमच्या गावासाठी, तुम्हाला तुमच्या घरासाठी, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी, समाजासाठी जर काही करायचं, त्याला एकमेव शब्द आहे, तो शब्द आणि ती भावना म्हणजे सेवा. सेवेशिवाय तुम्हाला पर्याय नाही, अजिबातच नाही. त्यामुळे प्रयत्नही करू नका. तुम्ही न सेवा करता तुम्ही देवाला कितीही अभिषेक करा, त्या महादेवाच्या पुढे कितीही डोकं आपटा, तो पावन होणार नाही. शिवरायांनी ज्यावेळेस रायरेश्वरावरती त्यांचं बोट कापून शपथ घेतली, त्यानंतर महाराजांनी अभिषेकही केला, पूजा अर्चनाही केली, साधनाही केली आणि निरंतर असं स्वराज्याची सेवाच केली. त्यावेळेस कुठं जाऊन आज 300-400 वर्षांनंतर पण आपण रडतोय. कामच बोलतं, त्यामुळे कामच करायचं. काम करा, चांगले राहा, चांगलं जगा. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आणि जर कोणी जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास करवत असेल किंवा त्रास देत असेल, तर तुमच्या आराध्यावर एवढा विश्वास पाहिजे की तुमचा सक्सेस त्याच्या कानफाडात चपराक असेल, ती पण झणझणीत. तोपर्यंत तुम्ही थांबले नाही पाहिजे. त्यामुळे आत्तापर्यंत मी जे काही बोलली, शंभूराजांविषयी मी सततच बोलेल, कारण सांगितलं ना, तो विषय माझ्या जिव्हाळ्याचा आहे. पुढच्या भागामध्ये मी अजून काहीतरी बोलेल. जसं आज मी एक पर्सनल गोष्ट तुम्हाला दाखवली माझ्या बेडरूम मधली, तसंच पुढच्या ब्लॉगमध्ये मी अजून काहीतरी माझी पर्सनल गोष्ट शेअर करेल. आणि शंभूराजे फक्त डोळ्यातलं पाण्यापुरतेच मर्यादित ठेवू नका बरं. एक शेवटचं वाक्य, शंभूराजे फक्त डोळ्यातलं पाणी आलं आणि ते वाहून गेले इथपर्यंत त्यांना ठेवू नका. शंभूराजांचं नाव घेतलं तर रक्त सळसळलं पाहिजे आणि समोर आलेलं कुठलंही संकट असलं, कुठलंही काम असेल जे वाटत असेल की आता जमू शकत नाही, आता आपल्याने होऊ शकत नाही, त्यावेळेस त्या रौद्र शंभूराजांना आठवा, रक्त सळसळू द्या आणि ते काम असं करा की ते काम फक्त तुम्हीच करू शकता, याचं लेबल तुमच्या नावावर लागलं गेलं पाहिजे. बस, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढं. जय जिजाऊ, जय शिवशंभू.